किती उशीर? थांब ग जरा मावशी. हा बोल. काय बोल? अगं इतका वेळ कुठे होतीस तू? अगं या रोहितची औषधं शोधत होते. शोधायला कशाला हवीत? नाक्यावरच्या मेडिकल मध्ये मिळाली असती तुला. मावशी एवढं कळत नाही का ग मला? गेले होते मी तिथे पण नव्हती औषधं. मग दुसऱ्या मेडिकल स्टोर मध्ये गेले, तिथेही नव्हती. मग मी डायरेक्टली सिटी हॉस्पिटलला गेले. म्हटलं त्यांनी लिहून दिलीये म्हणजे त्यांच्याकडे नक्की असणार. मग मिळालीत ना? कसलं काय, त्यांच्याकडचा स्टॉक संपलाय. म्हणाले संध्याकाळी या. म्हणजे तुझी फक्त पायपीट झाली म्हणायची. हो ना, आता संध्याकाळी पुन्हा जावं लागेल. काय करणार? शेवटी आपल्या माणसाची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. तसं मी रोहितला सांगितलं असतं, पण मला खात्री आहे मावशी की तो नक्की विसरणार. अगं त्याला स्वतःच्या तब्येतीची ना बिलकुल काळजी नाहीये बघ. तुला एक गोष्ट सांगू का? तू रोहितची इतकी काळजी घेतेस ना, ते बघून मला खूप बरं वाटतं. रोहित जरी स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नसेल तरी तो तुझी खूप काळजी घेतो. नशीबवान आहेस तू. आहे कुठे तू? बाहेर गेलाय. काय? अगं तुझ्या पाठोपाठच निघाला तो. कुठे? मी नाही विचारलं. अगं पण का? का काय? तूच म्हणाली होतीस ना जाणाऱ्याला टोकायचं नसतं म्हणून. म्हणून नाही विचारलं. अगं पण बाहेर जाणाऱ्या माणसाने स्वतःहून सांगायला हवं ना, असं तूच म्हणाली होतीस. आणि त्यांनी जरी नाही सांगितलं तरी तू विचारायचं होतं, जसं तू मला विचारलंस. अगं तू या घरचा जावई आहे, अशी कशी विचारणार होते मी त्याला? हा, तू काळजी कशाला करतेस? महत्वाच्या कामाला गेला असेल, येईल तो. अगं पण मग त्याचं काम होतं तर त्यांनी मला सकाळी सांगायला हवं होतं ना. आणि अशी काय महत्वाची कामं आहेत? येऊ दे त्याला घरी, बघतेच मी. अच्छा, म्हणजे विश्वमोहन आणि रोहित मध्ये अजूनही काहीतरी गुळपीट चालू आहे. नाही ताई, मला नाही तसं वाटत. कारण की विश्वमोहन अलिबागला गेला हे कळल्यानंतर ते दोघं इतक्या टेन्शन मध्ये का आले? पण विश्वमोहन अलिबागला गेलाय कशाला? माझ्यामुळे. म्हणजे मी विश्वमोहनला फोन करून असं सांगितलं होतं की अर्जुन विषयी मला काहीतरी माहिती आहे आणि म्हणून मला भेटायला तो तिकडे आला होता. वा अजय, तुला एक गोष्ट माहिती आहे का? विश्वमोहन रोहितला सामील आहे ते. काय? हे कसं शक्य आहे? का? का शक्य नाहीये? अरे विश्वमोहन अगदी पोचलेला माणूस आहे. सगळी नाटकं त्याला बरोबर जमतात. हे सगळं विश्वमोहननेच घडवून आणलंय. आणि आर्या मूर्ख आपल्या भावावरती आंधळ्यासारखा विश्वास ठेवते ती. भाऊ म्हणेल ती पूर्व दिशा, दादा म्हणेल तेच आता मी करणार. पण मग विश्वमोहन अलिबागला का गेला? तुला शोधायला. तूच त्याला सांगितलंस ना की तुला अर्जुन बद्दल काहीतरी माहिती आहे. बस तुला शोधून काढायचं आणि तुझा काटा काढायचा. म्हणजे हा सगळा त्याचाच प्लॅन. आणि रोहित आणि तो CID त्यांना सामील आहे. अजय, याच्या पुढे त्या दोघांवरती पाळत ठेवायला एकटा जाऊ नकोस. मी सुद्धा असेन तुझ्या बरोबर. कारण मला खात्री आहे की माझ्या संबंधित कोणीही माणूस जर विश्वमोहनच्या समोर आला ना तर तो त्याला जिवंत ठेवणार नाही. हे माझ्या लक्षात नव्हतं आलं. म्हणून आता मी सांगते तेच करायचं.
कळलं? ठीक आहे ताई, मी तयारीला लागतो. भोळा आहे माझा भाऊ, मूर्खही आहे. नाही पण तो तसा आहे म्हणून तर मला मदत करतोय. अजयला कधीच कळता कामा नये की विश्वमोहन आणि आर्या रोहितला सामील नाहीये. नाही तर गाढव मदत नाही करणार मला. चला मायाताई, कामाला लागा. खूप कामं पडली आहेत अजून. आलास? बरं झालं तू आलास. का असं का म्हणतो? अरे जाणाऱ्या माणसाने सांगायचं असतं तो कुठे चालला, कशाला चालला, कधी येणार असं. मी तुमच्या समोरूनच गेलो ना. माझं नाही रे, असं आर्याचं म्हणणं आहे. मगापासून तुझी वाट पाहते ती. हो का? ती कधी आली? अरे तू गेलास आणि ती आली. सारखी विचारते कुठे गेला, कधी येणार. आता मला माहितच नाही रे तू कुठे गेला असते. काय सांगणार मी तिला? म्हणून म्हटलं जाताना सांगून जावं कुठे चाललाय ते, म्हणजे घरच्यांना काळजी वाटत नाही रे. हा. मी इथे जवळच गेलो होतो. हे मला नाही, तिला जाऊन सांग. अरे रागवलीये तुझ्यावर. का? अरे का काय आहे? तिला न सांगता गेलास ना तू. आता जा तू आणि तूच बघ तिला कसं समजवायचं ते. काय राव, रोज एक नवीन टेन्शन. चला समजाव. रोहित, हे सगळं करून तुला माफी मिळणार नाहीये. आर्या, आर्या, सॉरी. मी तुला सांगून जायला पाहिजे होतं पण नाही गेलो. सॉरी. रोहित, हे तुझं नेहमीच आहे. आधी चूक करायची आणि मग माफी मागायची. बरं ठीक आहे, यापुढे आधी माफी मागत जाईन, मग चूक करत जाईन. शट अप रोहित. डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय आणि तू काय करतोयस? डॉक्टर तर सांगतातच ग, त्यांचं कामच आहे ते. आपण जर का असं प्रत्येक गोष्ट डॉक्टरांची ऐकायला लागलो तर मग महत्वाची कामं कोण करणार? तुझ्या तब्येतीपेक्षा कुठची कामं महत्वाची आहेत रोहित? आहे ना, खूप महत्वाची कामं आहेत. तुला दूर फिरायला घेऊन जायचंय, लॉंग ड्राईव्हला, कॅन्डल लाईट डिनर, एखादी फिल्म. रोहित, ही सगळी काय महत्वाची कामं आहेत का? हो अगं, महत्वाचीच कामं आहे ती. बरेच जण विसरतात पण मी नाही विसरत आणि कधीच नाही विसरणार. आर्या, हाच ना एकदा प्लीज माझ्यासाठी. प्रॉब्लेम काय माहितीये का? तू रागवल्यावर अजून जास्त सुंदर दिसतेस. रोहित, ओके, आपलं अजून लग्न झालेलं नाहीये. सॉरी. आलेच मी. नाही दूर राहू शकत जास्त दिवस तुझ्यापासून आर्या, आणि या इस्टेटी पासून सुद्धा नाही. एकदा का आपलं लग्न झालं कि मग ही इस्टेट पण माझी आणि तू पण. तुझ्याकडे त्या आर्याच्या घरचा नंबर आहे ना? तू दे बघू मला पटकन. का? काय झालं? अगं, तू आपला कोमातला पेशंट आहे ना, तू परत आर्या करायला लागलाय. मला वाटतं ही तीच आर्या असेल. तू दे मला. तू पण ना रेश्मा, तू आहे ना फक्त समाजसेवाच कर. एक काम कर, हे रजिस्टर घे, त्याचा नंबर काढ
आणि मला खूप काम आहे. हॅलो. हॅलो, हा आर्या मॅडमचा घरचा नंबर आहे का? हो, त्यांचाच नंबर आहे. कोण बोलतंय? मी सिटी हॉस्पिटल मधून बोलते. हॉस्पिटलमधून? हो. हा, मी तुमचा पेशंटच बोलतोय. त्या मलाच घेऊन आल्या त्या हॉस्पिटलमध्ये. बोला. नाही, मला तुमच्याबद्दल नाही, थोडं वेगळंच बोलायचं होतं. तुम्ही त्यांना फोन देऊ शकताय का? नाही, त्या आता घरात नाही आहेत. तुम्ही मला सांगा ना, मी निरोप देतो. काय आहे? हो, आमच्याकडे एक पेशंट आहे, त्याच्या बाबतीत थोडं सांगायचं होतं. कोण पेशंट? नाव काय त्याचं? ते मला माहिती नाही हो, कुणी नातेवाईकही भेटायला आले नाही. त्याचा रस्त्यावर ऍक्सिडेंट झाला म्हणून तिथल्या माणसाने त्यांना इकडे आणले. दिसायला कसा आहे तो साधारण? तरुणच आहे, गव्हाळ रंग आहे त्याचा आणि दाढी आहे. त्याला इथे आणलं ते अपघात झाल्यामुळे. तेव्हा त्याच्या पोटात काहीही नव्हतं, शिवाय कसली तरी गुंगी होती. हा, मग तुम्ही या ड्रग्ज वगैरे घेणाऱ्या माणसाबद्दल आर्याला कशाला सांगताय? नाही, तो तसा वाटत नाही. तो एकच नाव सारखा घेतोय, आर्या आर्या. हॅलो. हा, पण मग जगात ती काय एकच आर्या आहे का? हा, म्हणजे तरी मी तुमचा निरोप देतो तिला. ठीक आहे, थँक्यू. सीआयडी तर म्हणाला होता की अर्जुन मेरा. मग हे काय? कोण आहे हा? सीआयडीचा फोन ना कधीच लागत नाही. नक्की काय झालंय तेच कळत नाहीये. डोकं झाकायला गेलं तर पाय उघडे पडतायत, पाय झाकायला गेलं तर डोकं उघडं पडतंय. कुठे कुठे पुरा पडू मी. ती बाई फोनवर म्हणाली की तिकडे असलेला पेशंट आर्याचं नाव, म्हणजे तो नक्कीच अर्जुन असला पाहिजे. पण सीआयडी तर म्हणत होता की अर्जुन मेलाय. नक्की काय घोळ ते मला तिथे जाऊनच बघायला पाहिजे आता. अर्जुन जर जिवंत असेल ना तर माझी वाट लागेल. आता काही करून अर्जुनला संपवायलाच पाहिजे.